पहिला सामना विरुद्ध साठी सिद्धेश्वराची असा हा सामना होणार आहे. ओय महाराजा 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 माफ कर ओय महाराजा ओय महाराजा महाराजा ओय देवा ओय महाराजा आमचा पण जिंकू दे रे कुदे ओय महाराजा आमचा जिंकू दे बरोबर आहे ओय महाराजा वाह आता आपण ये फाइट फाइट हो फाइट होय स्टेलच्या पाठी ठेव ना ठेव पुढे बीत घ्या आणजा बीत वडा तिकडे बघायचं तिकडे बघा आई वडा तिकडे बघा हा ओके तिकडे बघा पुढे आई दे बघा आलो आलो बडा पुढे ते ओके टीव्हीवर दिसतं ना यावर्षी शिंदेवाडी ची महापूजा सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी शिंदेवाडी एसपीएल हे क्रिकेटचा थरार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मित्रांनो सांगायला आनंद वाटतो. पूर्वी या ठिकाणी शिंदेवाडीची पूजा असली की गेले 3 दिवस या ठिकाणी कार्यक्रम असायचे. मग त्यात एसपीएल असायची, वेगवेगळे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असायचे, फनी गेम असायचे, बरेच असं म्हणजे शिंदेवाडीची पूजामध्ये 3 दिवस एकदम आनंदाची मेजवानी असायची. पहिल्या दिवशी वेगळाच असायचे, रात्री दुसऱ्या दिवशी नमन असायचं आणि तिसऱ्या दिवशी कुठेतरी बाहेरचं फार मोठं असं नमन असायचं. असा हा कार्यक्रम या ठिकाणी असायचा. बऱ्याच दिवसांनी एसपीएलचा सामना तरी या ठिकाणी होत आहेत. त्याचाच आनंद आहे की बाकीचं सगळं जरी कालानुरूप मागं पडलं असलं तरी एसपीएलचे सामने होतात. आणि या सामन्यासाठी आज या ठिकाणी आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय कोळेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल मी या शिंदेवाडीच्या बुजुर्ग आमचे अनंत माने यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. यश ते माया सांगितलं अरे इकडे या. शाळेच्या केंद्रात त्यांचं स्वागत करा. कॅमेरामॅन स्पेशल मुंबईहून अनिकेत तरळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. कारण अनिकेत तरळ हे पूर्वी आमचं नमन होतं तेव्हापासून या आमच्या सर्व कार्यक्रमात हे सहभागी असतात. आजही मला वाटतं 15-20 वर्षाचा ही परंपरा आजही त्यांनी खंडित केलेली नाही आहे आणि ते आज या ठिकाणी आवर्जून हजर आहेत. त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन होत आहे. मित्रांनो, ही एसपीएल खेळताना फक्त माझी सर्वांना विनंती आहे की हे खेळीमेळीचे सामने आहेत हे सगळ्यांनी लक्षात घ्या. कारण क्रिकेट म्हटला की चढावड असते, स्पिरिट असतं. जरी स्पिरिट असलं तरी आपण हे एक कौतुक, एक आनंद म्हणून हे सामने खेळवलेले आहेत. हे सर्वांना विनंती आहे. कुठलाही वाद होणार नाही किंवा कुठलीही गडबड होणार नाही याची काळजी घ्यायची. संघ कोणाचा आहे, हे संघ मालक पण आपण आहोत, खेळाडू पण आपण आहेत, सामने पण आपले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून सर्वांना अगदी परत विनंती करतो की कुठलीही इथे गडबड होणार नाही याची सगळ्या संघ मालकांनी, सर्व मुलांनी काळजी घ्यायची आणि ही स्पर्धा यशस्वी करायची आहे. धन्यवाद. दाखवा त्याला.
छाप छाप आमचा सामन्यातील पहिला चेंडू महेश याच्याकडून सुंदर टिकवण्याचा प्रयत्न केला पण हा जातो डिक्लेअर झोन मध्ये. हा पराग माने अरे पहिलीच विकेट बाबा माने. तुम्ही हलक्यात घेऊ नका बाबा मानेला, लक्षात घ्या. धाव संख्या रोखलेली आहे. बॉल या ठिकाणी वाईट टाकलेला आहे. मला वाटतं शिदीवर टाकला नाही असं वाटतंय आणि तरी पण टेन्शन नाही. सुंदर असा बॉल होता, स्टंपवर बॉल होता आणि तो डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. सुंदर बॉलिंग. परत एकदा महेश माने. आदित्य जोशीसाठी घरचे काय करतात बघूया. बॉलर आणि अति स्लो बॉल टाकलेला आहे आणि अशा त्याने आज चौका मला वाटतं झालेला आहे. स्लो बॉलचा फायदा पुरेपूर जोशी यांनी उठवलेला आहे. परत एकदा अरे बापरे, दुसरा चौका. सुंदर फटकेबाजी होते. हेडसी यांना आपला पवित्र बदलावा लागेल. लक्षात घ्या, पाठोपाठ 2 चौके अशा तऱ्हेने. हा बॉल बॉलर धनंजय माने. आपल्या संघासाठी काय करतात धनंजय माने. आपली अति सुंदर असा बॉल मारलेला होता. 9+4 म्हणजे 5 धावा. खास पुण्यातून हा प्लेअर या ठिकाणी धनंजय माने बॉलर या ठिकाणी मागवलेला आहे. बघूया. आणि चांगला बॉल टाकलेला होता आणि नशिबाची साथ मिळते ती सुजन याला. कप्तान दुसऱ्या ओव्हरचा लास्ट बॉल आहे. धनंजय माने काल पुण्यात पाचवलेला आणि आज परत एकदा चौका. 35-4 39. धावसंख्या झालेली आहे 39. पाहूया. एकूण 60 धावा करायच्या आहेत. एकूण 60 झालेल्या आहेत. 60 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. लक्षात घ्या, निश्चितपणे आपल्याला काहीतरी करावं लागेल तरच हा सामना आपल्याला जिंकता येईल. आणि सुंदर अशी फिल्डिंग झालेली आहे. अशक्य असं काहीच नाही. तुम्ही 60 धावा मारू शकता आणि आपल्याला नक्कीच काहीतरी करावं लागेल. 2 बॉल निर्धाव गेलेले आहेत. हा आणि हा आकुर्डीचा हा प्लेअर खास या एसपीएल साठी पुण्यात. परत एकदा धनंजय माने. आपल्याला काहीतरी करावं लागेल, असं करून चालणार नाही. धावा भयंकर रोखलेले दिसतात या ठिकाणी. भैरी भवानी संघ आहे. यानंतर परत एकदा सुंदर अशी फिल्डिंग. अशा तऱ्हेने सुंदर क्षेत्ररक्षण. परत एकदा बाहेरचा जोरात प्रयत्न होता पण यश काही येत नाही आहे. फोटो काढा. अनिकेत तरळ. हा रवींद्र कैवड्यांचा फोटो दे. असंच मंडळाला सहकार्य करा. आणि काय झालं नेमकं. सुंदरची फिल्डिंग झालेली आहे. झोपाझोपी झाली पण तरी फिल्डिंग चांगली गेली आहे आणि 9 बॉल झालेला आहे. आणि अशा तऱ्हेने हा चौका. राज लोकम यांनी चौका मारलेला आहे. परत एकदा दुसरा चौका. सुंदर असा विजया कडपरे उर्फ जावेद यांनी मला वाटतं फुटके दोंडीत बॉल टाकलेला आहे आणि फुटके दोंडीत आणायला लागतोय असं वाटतंय. पहिलाच बॉल होता, होऊ शकतं आणि हा मारण्याचा प्रयत्न होता आणि काय सुंदर फिल्डिंग झालेली आहे. धाव संख्येला रोख लावलेला आहे. विजया कडपरे सुंदर करताना अशा त्याने हा चौका. आणि राज लोकम बॉलिंगसाठी चांगली बॉलिंग आहे. तेही थोडी नावाजलेले बॉलर आहेत. आता बघूया यश काय करतो. आणि यश पवार आक्रमण करण्याच्या पावित्र्यात आहेत आणि अशा तऱ्हेने हा पहिला चौका. मी तुम्हाला सांगितलं होतं की गल्ली क्रिकेट आहे. लक्षात घ्या, काही होऊ शकतं. पहिल्याच बॉलवर चौका आहे. सुरुवात झालेली आहे आणि अशा तऱ्हेने दुसरा चौका आहे. दुसरा चौका यश पवार. मी तुम्हाला सांगितलं होतं की काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. हे गल्ली क्रिकेट आहे त्यामुळे
2 बॉल 2 चौके. थोडीशी गडबड संघात झालेली दिसते आणि अशा तऱ्हेने तिसरा चौका. सुंदर फार ओके. आपल्या संघासाठी काहीतरी करायचे आहे आणि अशा तऱ्हेने काय झालंय डिक्लेअर नाही. काय झालं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सुंदर फिल्डिंग झाली आणि परत यश. आता बघूया यश वर्सेस आशिष काय होतंय. फसवतोय आणि 1 धाव झालेली आहे. आशिष तुला चकमा द्यायचा प्रयत्न करतोय. बघूया आशिष माने नावाजलेला बॉलर आहे आणि अशा तऱ्हेने हा चौका. आशिष माने चौका बसलेला आहे. लक्षात घ्या वाढतोय आकडा. काही शक्य नाही. होऊ शकतात 64 धावाही होऊ शकतात. लक्षात घ्या. आणि परत एकदा हा काय आलं चांगली फिल्डिंग केलेली आहे. अशा तऱ्हेने चौका. जाऊ दे हरकत नाही. थांबेल नाही तर खरं नाही. हाय बघा परत गेला चौका. अशा तऱ्हेने हा चौका परत एकदा चौका. यशने मला जवळजवळ वाट लावला ना यशने आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. अशा तऱ्हेने पारे सुंदर बॉल होता. स्टंपवर बॉल होता पण स्टंपला बॉल काय लागलेला नाही आहे. आपल्या संघाची धुरा घेऊन खेळताना अनंत माने सुंदर बॉल मारलेला आहे आणि परत एकदा चांगला बॉल. सुंदर फिल्डिंग पण तेवढी आहे. अनंत माने बॉल मारतात ह्याच्यातच नशीब म्हणा. मंडळाचे कार्यकर्ते रवींद्रजी खडगले यांचं इथं हार्दिक स्वागत. दुखापत असूनही त्यांनी आमच्या खेळाला इथं उपस्थिती दाखवली त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार. नाणेफेकीकडून नाणेफेकीचा कळी लागला आहे तो स्वयं सिद्धेश्वर यांच्या बाजूने. स्वयं सिद्धेश्वर आपला काय घेतोय फलंदाज आदित्य पुढील चेंडू सुंदरचा स्लो बॅट केला. दरम्यान पंचांनी आपला निर्णय घ्यायचा. दरम्यान पंचांनी धावसंख्या दिली आहे ते 4 धावा. सुंदर असा इथं ऑफसाईडच्या दिशेने टोटल होता. दरम्यान पुढील चेंडू दीपक माने यांचा आदित्यला सुंदर यार करण्याचा प्रयत्न आणि हा टॅप जातो. दरम्यान 9 चेंडू च्या दिशेने धावसंख्या विचार करतात. दरम्यान पुढील चेंडू सुंदर असा टॅप केला बाउंड्रीच्या दिशेने 4 धावा. दरम्यान पुढील चेंडू सुंदर असा टॅप करणं. हा पहिला डॉट बॉल. सुंदर चेंडू इथं सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संघासाठी पुरेपूर प्रयत्न करत. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा टॅप केला आणि हा देतो बाउंड्रीच्या दिशेने 4 धावा मिळतात. धावसंख्येत भर पडते. शेवटचा षटक. दरम्यान प्रसाद यांनी फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करणाऱ्या टॅप करून सुंदर असं बाउंड्रीच्या दिशेने मारा 4 धावा मिळतात. धावसंख्येत भर पडतात. सुंदर अशी फलंदाजी शिव गर्जना या संघाकडून आपल्याला पहिल्या मॅच मध्ये ही पाहायला मिळाली. आता ही पाहायला मिळते. दरम्यान पुढील चेंडू सुंदर असा टॅप केला. हलका टोप आहे लेफ्ट साईडच्या दिशेने सुंदर असं चिकीने इथे घालण्याचा प्रयत्न केला आणि दरम्यान हे विकेट पडते. सुंदर अंपायरिंग तिथे आपल्याला पाहायला मिळते. सुंदर चिकीचा प्रयत्न केला होता पण काय शेवटचा चेंडू बघा काय मिळतोय चेंडू मध्ये. हलका टोपेल आहे लेफ्ट साईडच्या दिशेने. बघा किती धावा मिळतात इथं. 1 धाव काढले दुसऱ्या धावच्या दिशेने गेले आणि हा 2 धावा आणि हा डिक्लेअर झोन मध्ये बॉल देतो. डिक्लेअर झोन मध्ये बॉल देतो. टोटल डिक्लेअर झोन मध्ये 62 धावांचं टार्गेट दिलं ते शिव गर्जना या संघाने स्वयं सिद्धेश्वर या संघाला. पाहूया कशी गोलंदाजी इथं होणार आहे, कशी फलंदाजी होणार आहे, काय रूपरेषा असणार आहे फलंदाजीची, कशा रीते हे रन पुरे केले जाणार आहेत, कशा रीते हे विकेट पाडले जाणार आहेत, कसे हे रन अडवले जातील. आता सुंदर इथे खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे शिव गर्जना आणि स्वयं सिद्धेश्वर या संघाकडून. दरम्यान पहिल्या षटकातील पहिला चेंडू सुंदर असा चेंडू टॅप केला बाउंड्रीच्या दिशेने. पहिल्या चेंडू मध्ये चौकार मारला होता पंकज खडबले याने. सुंदर सुरुवात दिसते
एक टार्गेटच्या दिशेने सुंदर सुरुवात दिसते सोंड सिद्धेश्वर संघाची. दरम्यान पहिल्या षटकातील दुसरा चेंडू प्रसाद माने यांच्याकडून आणि हा ऑफसाईडच्या दिशेने यॉर्क केलाय आणि हा डॉट बॉल आहे. सुंदर गोलंदाजी तिथं प्रसाद एक नावाजलेला बॉक्स मधला बॉलर आहे तिथं आपल्याला पाहायला मिळतो. त्याची सुंदर गोलंदाजी पाहायला मिळणार आहे आपल्याला. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा यार केलाय स्ट्रेट ड्राईव्ह केलाय बाउंड्रीच्या दिशेने 4 धावा आणि धावसंख्येत भर पडतात. धावसंख्या वाढत जातात धावसंख्या होतात. दरम्यान 3च्या दिवशी समाप्तीनंतर धावसंख्या 3 आणि चौथ्या चेंडूमध्ये सुंदर झेल घेतला तो डोळ्यावरती सुंदर झेल घेतलाय. काय झेल टिपला त्या अनिकेत परब याने सर्वांनी त्यांची टाळ्याने गर्जना करत त्यांचे स्वागत करायचं. With the loss of 1 wicket, there is a score of 8 runs on the board. दरम्यान पुढे षटक संघमालक स्वतः षटक घेऊन आलेत. अनिकेत परब सुंदर असा गोलंदाजीचा प्रयत्न तिथं केला पण अवांत धावा 9+4 अशा 5 धावा इथं मिळतात. अधिक धावा मिळतात इथं. संघ मालक स्वतः धुरा घेऊन सांभाळत संघाची धुरा सांभाळत गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. असा मुंबईचा गाजलेला बॉलर पुढील चेंडू दरम्यान स्लोप डिलिव्हरी तिथे टाकले त्यापर्यंत प्रयत्न धावची धोका आणि थ्रो झालेला आहे तिकडे आणि अंपायरचा निर्णय बघूया. हा बॉल कुठे गेला बाउंड्री लाईन वरती पाहायचं. दरम्यान अंपायरने निर्णय घ्यायचा आहे. सुंदर अशी विकेट गेली सुंदर गोलंदाजी इथं आपल्या अनिकेत परब यांच्याकडून पाहायला मिळते. दरम्यान विकेट पडतंय. दरम्यान पुढे सुंदर असा चेंडू इथं वर करण्याचा प्रयत्न केला. दीपक मानेने पुढे जाऊन टोटवण्याचा प्रयत्न केलाय पण काहीचं यश नाही मिळालंय. दरम्यान पुढे चेंडू सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने असा ऑफ स्पिन करण्याचा प्रयत्न केलाय पण हा डॉट बॉल आहे. थोडासा आपल्याला इथं स्विंग बघायला मिळालं एक स्पिन बघायला मिळालं ऑफ स्पिन बघायला मिळते आपल्याला. लाल तिसऱ्या षटकातील खेळ सुरू असताना सुंदर असा टॅप केलाय फ्रंटच्या दिशेने बाउंड्री 4 धावा धावसंख्येत भर पडतात. धावसंख्या वाढून जातले सुंदर फलंदाजी इथं पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने पावले चालत असताना दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा टॅप केला बाउंड्रीच्या दिशेने 4 धावा. सुंदर फलंदाजी पराग माने संघ मालकांकडे सुंदरशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. विजयाच्या दिशेने पाऊल चालतंय त्यांचं सुंदर फलंदाजी. गोलंदाजी साधारण थोडीशी फरकटलेली पण तरी पण काही फरक नाही पडतो. सुंदर पुन्हा एकदा टॅप का शेवटचा चेंडू पाहूया काय मिळतं ह्या चेंडूमध्ये 1 2 डॉट की 4. दरम्यान पुढे चेंडू हा फरकटलेला मारा लेफ्टच्या दिशेने अवंत धावा वाईटच्या स्वरूपात धावात भर पडतोय. धावसंख्या वाढत चालली. दरम्यान पुढे चेंडू शेवटचा चेंडू बघा आता काय म्हणते पुन्हा एकदा हा मारला टॅप करून बाउंड्रीच्या दिशेने 5 चेंडू 5 चौकार. काय फलंदाजी केली होतं पराग माने यांनी आपल्या संघासाठी. दरम्यान 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत्या त्या 40. धावसंख्या झाले 40 आणि विजयासाठी 5 चेंडू 22 धावा. काहीसं शक्य असं लक्ष आता आहे इथं 5 चेंडू 22 धावा. आताच आपण पाहिलं इथं 5 चेंडू आणि 22 धावा या तिसऱ्या षटकात आल्यात पराग माने यांच्या स्वरूपात. तिसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू 22 धावा आल्यात आणि 5 चेंडू 22 धावा अजूनही पाहिजेत विजयासाठी. दरम्यान दोन्ही संघ शिवगर्जना संघाकडे थोडासा काहीसं ढगाळ वातावरण झालेलं दिसते. काय होणार कोण घेणार गोलंदाजी. षटक सुंदर अशी मॅच इथं पाहायला मिळणार आहे. 5 चेंडू आणि 22 धावा. पाहूया काय होतात. दरम्यान शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आणि हा जातो डॉट आणि हा दीपकच्या स्वरूपात हा मिळाला संघासाठी डॉट बॉल. दरम्यान पुढील चेंडू शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू डायरेक्ट घेऊन मारण्याचा प्रयत्न केला पण हा एकच धावा मिळतात. 1 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 41 आणि पुढील चेंडू टॅप केला पराग माने यांनी
त्यांच्या लाईन मध्ये पाहायला गेलं तर सलग 7 चौकार मारलेत त्यांनी. हा पुन्हा एकदा चौकार आलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना पाहूया काय होतं. आणि हे अवंत धावा भरकटलेला मारा लेफ्टच्या दिशेने धावसंख्येत भर पडतायत वाईटच्या स्वरूपात. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय बाउंड्रीच्या दिशेने चौकार. सुंदर फलंदाजी तर पराग माने यांच्याकडून. आणि बघूया शेवटच्या चेंडूत काय होतं. पुन्हा एकदा मारलाय बाउंड्रीच्या दिशेने आणि शिवगर्जना इथं विजयी होते. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली जी परागच्या स्वरूपात. सलग 8 चेंडूमध्ये 8 चौकार मारलेत पराग माने यांनी. दरम्यान यानंतर होणारा सामना सिद्धेश्वर वरदान विरुद्ध बहिणी भवानी. पुन्हा एकदा एक रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्याम माने चौकार. राज लोकम यांच्याकडून कणकणीत चौकार. नो बॉल. 4 धावा कणकणीत चौकार आशिष माने यांकडून. आशिष माने यांना समजलेला बॉल. हो माने काय चौकार. पहिला चौकार धनंजय माने यांचा बॅट करून कणकणीत चौकार. 1 बॉल 4. हो पण माझ्या हो जबरदस्त बॉलिंग. चौकार कणकणी चौकार छाम माने. 13 धनंजय माने यांच्याकडून कणकणी चौकार. फिल्डिंग लिगी झालेली दिसते. रोकम घाबरलेली दिसतात. जबरदस्त फिल्डिंग. 2 बॉलला 8 चौकार. 1 बॉलला 4 धावांची गरज. 1 बॉलला 4 धावांची गरज. मागे गप कर ना. 1ला 4. 1 इनिंग पुढे जायचं नाही मैदानात. 1 बॉल 4. यश आले. बघूया आता टीमसाठी काय करतात. यश बघूया. रनआउट झालेला आहे आणि 2 धावांनी जिंकलेले आहेत. 3 धावांचा विजय. 3 धावांनी जिंकलेला आहे. सिद्धेश्वर वरदान याने 3 धावांनी जिंकलेले आहेत. शेवटचा बॉल 4 धावा. मला अट्टीने सामना बघायचा होता आणि 17 जण हा 2 धावांचा विजय. धन्यवाद. पहिला चेंडू पहिल्या सामन्यातून सुंदर बसवून गेला. हलका टॅप करण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी ठरला तो महेश माने. काहीच न कळला चेंडू. अजिबाजूचा पुढचा चेंडू महेशला दमारी. बघ्या पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केलाय पण हा टॅप होऊन जातो का आणि हा गेला बाउंड्रीच्या पार. चौकार. दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑप्शन टॅप केला ऑफसाईडच्या दिशेने. हा बाउंड्री लाईनच्या पार होतो. 4 धावा. धावसंख्येत भर पडतो. धावसंख्या होतात त्या 8. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 दरम्यान पुढील चेंडू. पाहूया कसा चेंडू असेल. हा काय का बुद्धी टाकण्याचा प्रयत्न केला होता पण हा लेग साईडच्या दिशेने टॅप केला तो बाउंड्रीच्या पार आणि 4 धावा. दरम्यान पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया काय मिळतो या शेवटच्या चेंडू मध्ये.
दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा जॉब करण्याचा प्रयत्न आणि टॅप केला लेफ्टच्या दिशेने बॉलच्या दिशेने आता 4 धावा मिळतात. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावच्या एकावरती धावसंख्या झाल्या आहेत त्या 16 धावा. सुंदर फलंदाजी सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा हलका स्टॅप केला लेफ्टच्या दिशेने बॉलच्या पार जातो चौकार संघ पंचाची वाद बोलणे. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा हलका स्टॅप केला सुंदर क्षेत्ररक्षण तिथं आपल्याला अजिताकडून पाहायला मिळालं पण कचाल क्षेत्ररक्षण तिथे झालं ते ऑफसाईडच्या दिशेने. दरम्यान पुढील चेंडू तिसऱ्या षटकातील खेळ सुरू असताना पुढचा चेंडू ऑफ स्विंग करण्याचा प्रयत्न हलका स्टॅप केला महेश माने याने आणि तो बाउंड्रीच्या पार चौकार. दरम्यान पुढील चेंडू यशाचा हलका स्टॅप केला बोर्ड वाढला आहे. सुंदर चेंडू या तिसऱ्या षटकातील बऱ्या काय मिळतात या चेंडूमध्ये हलका स्टॅप करण्याचा प्रयत्न केलाय स्ट्रेट बॉलच्या दिशेने बॉलच्या हातात पुढील चेंडू अनंत यांचा आणि हलका टॅप केला आणि हा धावची धावता पाहिलं येतं तिकडनं प्लेअर 9 सेकंड धावा झालाय जॅकी आणि हा धावचीच झालेला आहे जॅकी काही गरज नव्हती धाव षटकातील काही शिल्लक चेंडू असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलका स्टॅप केला लेफ्टच्या दिशेने चौकार. मॉन्टीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालं सुंदर टॅपमध्ये चौकार. लास्टचा शेवटचा चेंडू तिकडनं हलका स्टॅप करण्याचा प्रयत्न केला हा बॉल मैदानातच आहे बघा 1 रन येतात का आणि हा धावचीत झालेला आहे. आणि आपल्याला एक नावाजलेला बॅट्समॅन इथं पाहायला मिळणार आहे. अजित दादाची बॅटिंग पाहायला मिळणार आहे. सगळ्या प्रेक्षक वर्गाने त्यांना टाळ्याच्या गरगरात स्वागत करूया. दरम्यान मारीचा पहिला चेंडू आमचा टॅप करण्याचा प्रयत्न केला पण काही सहज आणि बघा ह्या चेंडूमध्ये किती धावा येतात त्या आणि हा टॅप केला सुंदर असा चौका अजित दादाच्या बॅटवर आपल्याला पाहायला मिळाला. बरेच वर्षानंतर आपल्याला पुढील बॅट्समॅन विशाल मोहन आणि विशाल त्याने हा टॅप केलाय लेफ्टच्या दिशेने बाउंड्री जाते का नाही सुंदर क्षेत्र 2 धावा. तर पुढील चेंडू आणि हा हलकाच मारण्याचा प्रयत्न केला धावची पाहूया आणि हा थ्रो केला पण नाही इथं पुढील चेंडू हा पुन्हा टॅप केलाय बाउंड्री 4 धावा.